नमस्कार फ्रेंड्स. आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी. पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी डाळ, एक चणा डाळ घ्यायची आहे, तिलाच आपण हरभरा डाळही म्हणतो. एक वाटी मैदा, एक वाटी गहू पीठ म्हणजे कणिक घ्यायची आपल्याला आपली रोजची पोळ्यांची. आणि आपल्याला आता पुरणपोळी बनवायला सुरुवात करायची आहे. चला तर मग आपण कुकर लावून घेऊ. सर्वात आधी कुकर लावायला आपल्याला एक तांब्या पाणी घालायचं आहे. त्या उकळी आल्यानंतर त्याच्यात हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून त्याच्यात टाकायची. एक चमचा तेल टाकून ते आपल्याला 25 मिनटं शिजवून घ्यायची आहे. 20-25 मिनटं शिजल्यानंतर डाळ काढून घ्यायची आहे. त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. डाळ गरम आहे तोपर्यंत आपल्याला ती वाटणी करावी लागते. म्हणून चला आपण तिला परत साखर असेल तुमच्याकडे तर साखर, नाहीतर गूळ असेल तर गूळ, त्याच्यात आपल्याला शिजवून घ्यायची. ती जितकी आपण डाळ घेतली तितकीच साखर ही घ्यायची आहे. एक वाटी जर का डाळ घेतली तर एका वाटीला 1 वाटी साखर घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने चांगली तिला ढवळून घ्यायची आहे. डाळमध्ये साखर मिक्स व्हायला पाहिजे म्हणजे पुरणपोळी छान गोड लागेल. तोपर्यंत आपल्याला कणिक मळायला घेऊन घ्यायची आहे. 1 वाटी गहू पीठ घ्यायचं आहे आणि 1 वाटी मैदा घ्यायचा आहे. एकत्र करून त्याच्यात थोडंसं मीठ घालून आपल्याला कणिक बनवून घ्यायची आहे. वरून थोडंसं तेल लावून कणिक 15-20 मिनटं आपण डाळ गाळतो तोपर्यंत ती साईडला रेस्ट करायला ठेवून द्यायची आहे. डाळ ही झाली आपली आता. पुरण छान असं साखर आणि डाळ एकत्र होतंय म्हणजे पुरणही छान बनतं. आता आपल्याला चाळणी घ्यायची आहे आणि खोल आपल्याकडे जे पातेली असेल तिच्यावर चाळणी ठेवून गाळून घ्यायचं आहे. गाळायला त्रास नको व्हायला, हाताला चटके नको बसायला म्हणून आपण तांब्या किंवा वाटी घेऊ शकतो आणि त्याच्याने अशा पद्धतीने आपण पुरण गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून पटकन पुरण गाळलं जातं आणि हातालाही चटकी बसत नाही. आणि परफेक्ट रेसिपी असते ही. तुम्ही 1 किंवा 2 जण असाल तर अर्धा तासाच्या आत आपली पुरणपोळी रेडी राहते. फक्त शिजवायला 20-25 मिनटं लागतात, त्याच्यानंतर 10 मिनटाचं काम राहतं. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पुरण गाळून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा पाणी गाळणीत काढल्यामुळे आपलं पुरण व्यवस्थित बनतं. अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा आहे पुरणपोळीचा. एका वाटीत 5-6 पोळ्या बरोबर होता आपल्या. 1 वाटी डाळ, 1 वाटी गहू पीठ, 1 वाटी मैदा. चला तर आपल्याला आता एक डो तयार करून घ्यायचा आहे. पुरणपोळी लाटण्यासाठी त्याला पीठ लावायचं आहे. छान मऊसूत त्याला करून घ्यायचं आहे आधी. अशा पद्धतीने त्याची वाटी बनवायची आहे. अशी वाटी बनवल्यानंतर त्याच्यात पुरण भरायचं आहे. पुरण फुल गच्च भरलं तरी सांडणार नाही, पोळी फुटणार नाही. बघू शकता किती पुरण भरलंय. त्याला छान असं आत टाकायचं आहे आणि वरून सगळं बंद करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण पुरण भरून घेऊ. एक्स्ट्राची कणिक काढून बाजूला ठेवून देऊ आणि तो डो बनवून घेऊ. त्याला चिपकवून द्यायचं आहे तिथेच. जर का काही दिसत असेल तुम्हाला फाटण्यासारखं तर चिपकून द्यायचं आहे.
आणि पीठ लावून घ्यायचं आहे त्याला. पीठ लावल्यानंतर त्याला आधी हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे पुरण जेणेकरून पूर्ण पोळीत पसरेल, एका जागी राहणार नाही. हाताने थोडंसं दाबून घेतलं आहे आपण आणि हलक्या हाताने आता पोळी लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण पुरणाची पोळी लाटून घ्यायची आहे. दिसताना खूप छान दिसते. तुमच्याकडे तूप असेल, तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप लावा, तेल आवडत असेल तेल लावा, बटर आवडत असेल बटर लावा. या स्टेजला आपण त्याच्यावर तूप टाकू आणि ते आपण उलथणीने पसरून घेऊ थोडं, अशा पद्धतीने, जेणेकरून पूर्ण पोळीला ते लागेल. पलटून घ्यायचं आहे. गॅस मीडियम राहू द्यायचा आहे, नाहीतर पोळी चटकून जाते. बघू शकता छान अशी फुलते पोळी. छान पुरणपोळी खमंग वास सुटलाय, खूप छान वास येतोय. गॅस फुल नाही करायचा, जेणेकरून पोळी जळणार नाही. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. खूप खमंग असा वास सुटलाय. पूर्ण पोळी फुलली आहे, बघू शकता, आणि फुटली नाहीये. यालाच म्हणतात परफेक्ट रेसिपी. अशा पद्धतीने आपल्याला पोळी बनवून